क्लाउड किचन काय असतं, ते कसं सुरू करायचं, सुरू करण्यासाठी काय लागतं, आपण आपले मेनू कसे ठरवायचे, पदार्थाची कॉस्ट कशी काढायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर ते काय असतं, तर ते एक किचन असतं आणि तिथे आपण जेवण बनवतो आणि ते पॅक करून विकतो. इथे जेवण म्हणजे बसून जेवण करायची सोय नसते. तर हे आपण व्हर्च्युअल ऑर्डर घेऊन म्हणजे स्विगी आणि झोमॅटो यांच्या माध्यमातून किंवा आपल्या ओळखीवरती आपण पदार्थाची ऑर्डर घेतो आणि तो पदार्थ आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. तर सुरू करण्यासाठी काय लागतं, जेव्हा आपण पदार्थ विकत असतो तर त्यासाठी आपल्याला गव्हर्मेंट लायसनची गरज असते आणि ते लायसन आहे FSSAIचं लायसन. हे लायसन आपण गव्हर्मेंट वेबसाईटवरून मिळवू शकतो. यासाठी 100-200 रुपये खर्च होतो आणि ते लायसन आपल्याला आठवडाभरात किंवा 1 महिन्याच्या कालावधीपर्यंत मिळून जातं. हे लायसन मिळाल्यानंतर आपल्याला स्विगी आणि झोमॅटो यांच्या पार्टनर ॲपवरती लॉग इन करून आपली पूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप करायची आणि त्यानंतर आपल्याला तिथून ऑर्डर मिळायला सुरुवात होते. तर आपण आपले मेनू कसे ठरवायचे, तर मेनू आपण सकाळी नाश्त्याचे पदार्थ, दुपारचे जेवण, स्नॅक्स, रात्रीचं जेवण अशा मध्ये आपण डिवाईड करून आपले मेनू ठरवू शकतो. सकाळच्या नाश्त्यामध्ये उपीट, चहा, कॉफी असे पदार्थ देऊ शकतो. तर दुपारच्या जेवणामध्ये राईस प्लेट, चिकन थाळी, मटन थाळी असे पदार्थ देऊ शकतो. रात्रीच्या जेवणामध्ये आपण जिरा राईस असेल, चपात्या, रोट्या, वरण भात किंवा फक्त भाज्या अशा पदार्थांची ऑर्डर घेऊ शकतो. 4च्या स्नॅक्समध्ये आपण वडापाव, भजीपाव, कोल्ड कॉफी, सँडविच, बर्गर, पिझ्झा असे पदार्थ देऊ शकतो. तर आपल्याला हे पदार्थांची म्हणजे कॉस्ट कशी काढायची, तर हे बनवण्यासाठी आपल्याला एकूण किती खर्च येतो, तो त्याचं पॅकेजिंगसाठी किती खर्च येतो, आपल्याला बनवण्यासाठी किती खर्च येतो, विकत आणण्यासाठी किती खर्च येतो आणि हे सगळं जर खर्च आपल्याला म्हणजे 800 रुपये होत असेल तर त्यावरती आपण 50 ते 70% आपला नफा असं आपण या पदार्थांची कॉस्ट काढू शकतो. कधी आपण असे सीझनरी पदार्थ बनवू शकतो. त्यामध्ये म्हणजे गणपतीमध्ये आपण मोदक विकू शकतो, दिवाळीमध्ये दिवाळी फराळ देऊ शकतो. असे पदार्थ आपण या क्लाउड किचनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि त्यातून आपल्याला थोडाफार म्हणजे नफा मिळवू शकतो. हे घरून किचन किंवा म्हणजे एक प्रकारे हॉटेल सुरू करण्याची संधी आपल्याला आहे, आपले पदार्थ कस्टमरपर्यंत पोहोचवायची. तर असं किचन कोण चालवत आहे, अजून ते कोणते पदार्थ या माध्यमातून विकत आहे, त्यांना यामध्ये किती नफा मिळतो, असे माणसं मला